घणसोलीत भाजपचा झेंडा. प्रभाग क्र. 8 मधून गणेश प्रकाश सकपाळ यांचा दणदणीत विजय. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत घणसोली प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गणेश प्रकाश सकपाळ यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. घणसोलीतील मतदारांनी विकास, पारदर्शक कारभार आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपला स्पष्ट कौल दिला. विजयाची घोषणा होताच घणसोली परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गणेश सकपाळ यांनी नागरिकांचे आभार मानत घणसोलीच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करणार असा शब्द दिला. पाहत रहा समीर शेखची रिपोर्ट P4 न्यूज पोलीस प्रेस पब्लिक पॉवर. नमस्कार, मी गणेश प्रकाश सकपाळ, भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 8 मधून नगरसेवकपदी निवडून आलेलो आहे. मी माझ्या जन्मापासून घणसोलीतच राहतो. या ठिकाणी स्वर्गीय संजय वडील अंकल यांच्या सोबत काम करत करत या घणसोलीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्या माध्यमातूनच मला समाजसेवेचं बाळकडू मिळालं. त्याचाच वारसा पुढे नेत आज मी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवली आणि आमचे चारही उमेदवार या ठिकाणी बहुमताने विजयी झाले. या विजयाचं सर्व श्रेय मी या माझ्या सर्व तमाम मतदारांना, माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या गुरूंना अर्पण करतो. लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या ठिकाणी प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या दिलेल्या संधीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 8चा सर्वांगीण विकास करण्याचं धोरण आमच्या सर्वांचं राहील. गटर, वॉटर मीटर पुरतं मर्यादित न राहता अन्यही प्रमुख ज्या काही अडचणी या विभागाला आहेत त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रावरती पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही करू. त्याचप्रमाणे विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी व आमचे सर्व सहकारी कटाक्षाने त्या ठिकाणी काम करतील. या प्रभागात गेल्या 5 वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे खूप काही गोष्टी पूर्णत्वास झालेल्या नाही आहेत. अशा सर्व गोष्टींचा लवकरच निपटारा लावून प्रभाग क्रमांक 8ला सुगीचे दिवस आणण्याचं काम मी व माझे सर्व सहकारी करतील अशी मी भावना व्यक्त करतो.